वेश मुनींचे, गंधर्वच ते तपोवनींचे. वाल्मिकींच्या भावमनीचे, मानवी रूपे आकारती. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. श्री स्वये श्री राम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे. पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती. ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. समुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते तपोवनीचे. राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते तपोवनीचे. वाल्मिकीच्या भावमनीचे. वाल्मिकीच्या भावमनीचे. मानवी रूपे आकारती. मानवी रूपे आकारती. कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल. ते प्रतिभेच्या आम्रवनातील
परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारती संगती वीणा झंकारती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुणी यज्ञ मंडपी आल्या उतरुणी संगमी श्रोते जन नाहती संगमी श्रोते जन नाहती सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून कवळती आपुले शैशव आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती सर्वांच्या एवढ्या छान प्रतिसादासाठी मनापासून आभार. गीताचं सादरीकरण उत्तम झालंच, परंतु गीताच्या सुरुवातीला जे उत्तम सुश्राव्य बासरी वादन आपण ऐकलंय, उत्तम ही कला यांची. नाजूक साजूक थेट हृदयाकडे कृष्णप्रिया कोमल हसरी. नाजूक साजूक थेट हृदयाकडे कृष्णप्रिया कोमल हसरी सर्वांच्या टाळ्या सहज घेऊन जाते, ती म्हणजे गिरीश काळेंची बासरी. अतिशय उत्तम अशी ह्यांची कला. अनेक वर्षांपासून ते ह्या क्षेत्रामध्ये आहेत आणि अनेक दिग्गजांची त्यांनी साथ संगत केली आहेत. यांच्यासाठी परत एकदा आपण टाळ्या वाजवूया. कुशलव रामायण गाती. आपल्या प्राणांच्या साऱ्या शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोतेजण ऐकतायत आणि सुवर्ण सिंहासनावर बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकतायत. आपल्या प्रजाजनांना सर्व सुखाने नाव घालणाऱ्या राजा दशरथाच्या घरी मात्र पाळणा हलू नये, हा केवढा मोठा दैव दुर्विलास.
न कश्चिदपि पुत्रोस्ति राज्यस्मिन्यश्च मातर नहि मे धर्मतत्वं च न च सुखम न च प्रियत. समर्थ रामदास म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. दशरथाच्या तिन्ही राण्या ह्या एकाच व्यथेने अत्यंत दुःखी होत्या, अत्यंत व्याकुळ होत्या. राणी कौसल्या ती तर सदैव या एकाच दुःखामध्ये असायची आणि सदैव एकच गोष्ट म्हणत होती, स्वतःशी कशास चोरी, वात्सल्याविन अपूर्ण नारी. आणि अशातच अशातच महाराज दशरथांना एक अंतःप्रेरणा झाली. त्या अंतःप्रेरणेनुसार त्यांनी एक यज्ञीय अश्व सोडला. एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला आणि महाराज दशरथांच्या आज्ञेनुसार ऋष्यशृंगांनी यज्ञ मांडला. एका शुभवेळी त्या यज्ञीय ज्वाळेतून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला. आपल्या सर्वांना प्रभू रामचंद्र आणि त्यांचे जे भाऊ आहेत त्या सर्वांबद्दलची माहिती आहेच, आपण जाणतोच. परंतु त्यांची एक बहीण देखील होती, शांतादेवी असं जिचं नाव. अंग देशाचे महाराजा रोमपद आणि कौसल्याची मोठी बहीण वर्षिणी यांची ही सुपुत्री. कौसल्याची जी मोठी बहीण होती वर्षिणी, तिला मूलबाळ नव्हतं आणि एकदा बहिणीकडे आली असताना वर्षिणीने मोठ्या बहिणीला शांतादेवीला दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली आणि हीच इच्छा कौसल्याने पूर्ण केली. आणि नंतर शांतादेवी हिचं अंगदेशाची ऋषीशृंगांसोबत तिचा विवाह झाला आणि ती अंगदेशाची राजकुमारी झाली. यज्ञीय ज्वाळेतून जो रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला, तो रक्तवर्ण महापुरुष अत्यंत कणखर परंतु मधुर नादाने दशरथाला सांगू लागतो, तव यज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता. तव यज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. दशरथा घे हे पायसदान, दशरथा घे हे पायसदान. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. दशरथा घे पायसदान पायसदान. तुझ्या यत्नी प्रगट झालो, तुझ्या यत्नी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. तव यज्ञाची सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाची सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून, या दानासी या दानाहून.
पाय सदा करात घेही सुवर्ण स्थानी दे राण्यांना क्षीर पातळी करात घेही सुवर्ण स्थानी दे राण्यांना क्षीर पातळी कामधेनुच्या दुग्धाहूनही कामधेनुच्या दुग्धाहूनही ओझकीचे बलवान दशरथा दशरथा घे पाय सदा पाय सदा राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान दशरथा दशरथा घे पाय सदा पाय सदा कृतार्थ दिसती तुझी लोचणे कृतार्थ मीही तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचणे कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचणे कृतार्थ मीही तुझ्या दर्शनी दे आज्ञा मज कृपा दे आज्ञा मज कृपा पावते अंतर्धान दशरथा दशरथा घे पाय सदा दशरथा कृतार्थ दिसती तुझी